गवळी आप्पाचा एक नंबर स्वभाव आहे. अनेक लोकांना भरपूर खाऊ घालतात, नाश्ते वगैरे. त्यात त्यांनी गरिबांसाठी देवच आहेत. गवळी आप्पाचं कौतुक किती केलं तरी पण कमीच आहे. त्यांनी सगळे म्हातारे आजे पंच सगळ्यांना त्यांनी सांभाळून त्यांनी 30 वर्षापासून या गावात लहानाचा थोर झाले, कष्ट केले आणि सगळ्यांना मन मिळवू सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये राहणार. रोज 5-50 कप चहा त्यांनी फ्रीमध्ये वाटतात सकाळ सकाळी. त्याचं काय म्हणतात तर ते कमीच आहे. त्याचं खूप खूप मी आभार मानतो. त्यांचं प्रॉपर गाव बॅगेळली. त्यांनी आज शावळमध्ये त्यांचं कौतुक होत आहे. बस एवढंच मला आनंद झाला. काय नाही काय आता कसं करायचं खरं विचारा तुम्ही. एवढं म्हणजे बाहेर माणसातला देव जो असतो ना. तुम्ही मेन म्हणजे मुंबईवरून येता खास यांचं म्हणजे नाश्ता करण्यासाठी. बरं, तुम्हाला आमच्या बाबांचा स्वभाव कसा वाटतो? चांगला आहे स्वभाव. हे चांगलंही बोलतात. काय म्हणजे असं बोलत ना हाडतोड करत नाही रे, नाही रे हे काय ते चांगलं काय नाही हो, मी लहानपणापासून त्याच्याजवळ नाश्ता करतो आणि कोण लोक गोरगरिबीमध्ये नाश्ता खाऊ घालताय आणि पैसे घेत नाही का नाही. किती बी खावा आणि किती बी जावा म्हणताय. मग एक नंबर माणूस आहे, स्वभाव चांगला माणूस आहे, माणुसकीचा माणूस आहे. पैसे नसेल तर फुकट माणूस घेत आहे आणि क्वालिटीचा नाश्ता करत आहे. स्वच्छ आहे केलं. माणुसकीचा सर्वोत्कृष्ट माणूस आहे. बरोबर. त्या नसेल तर राहू द्या असं त्यांची वृत्ती आहे. तर आता तुम्ही भजी खातात, भजीचं टेस्ट कसं आहे? चांगलं आहे, व्यवस्थितपणे बेस्ट आहे. हा, त्याचं लहानपणापासून मी कष्ट बघतो. दूध बी घालतात पण इकडे हॉटेल बी ठुलाय तर लई तर कष्टाच माणूस. मुंबईवरून आलेले आहेत, आपल्याकडे डोंबिवलीला असतात. हे तुम्ही काय खास भजी खाण्यासाठी आले काय? शिवाय कोणाकडनं घडणार नाही, कुठे कोण घडणार. कायम नाश्ता मारते रे निली ಹೆಂಗದ್ರಿ ಬಾಬನ್ ಸ್ವಭಾವ ಹೆಂಗದ್ರಿ? ಅಂದಲ್ರಿ ಉತ್ಕಟ ಭಾವನೆ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಕರ್ತವ್ಯ ತಂದು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅದ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಊರ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಊರದೊಂದು ಖುಷಿ ಆಗಲಿ ಅದ್ರ ಉತ್ತರಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮದು ಋಣ फेडा. समर्थ श्री सिद्धलिंग प्रसन्न. आज खऱ्या अर्थाने एक महान व्यक्तीचं इंटरव्ह्यू मी आज अरेंज केलेला आहे. आज माझ्या गावातील अक्कलकोट तालुक्यातील माझे गाव शावळ व या गावातील महान व्यक्तिमत्व श्री शिवपाद किणगे हे व्यक्तीला जर बघितल्यानंतर असं वाटतं की या व्यक्तीने किती कष्ट केलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतं. आणि गावातल्या अनेक लोकांकडून मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतलं, त्यावेळेस असं कळालं की मागच्या 50 वर्षापासून ह्यांनी जे कष्ट केलेले आहेत आणि गोरगरीब लोकांना तसेच येणाऱ्या परगावहून लोकांना मोफत पोट भरून नाश्ता खाऊ घालतात. बाबा 2 भजी म्हणजे भजीचं जर तुम्ही 1 प्लेट घेतला असाल तर पोट भरून जेवण झाल्यासारखी भजी यांच्या हॉटेलामध्ये मिळते. माणसाने दानशूर असावं, पण ते कितपत दानशूर असावं याचं जिवंत उदाहरण जर तुम्ही पाहायला गेलात तर हे आहेत शिवपाद किणगे. शिवपाद किणगे हे लहानपणापासून म्हणजे जेव्हा माझे वडील आहेत, माझे वडील या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींकडून आम्ही ज्यावेळेस ऐकतो की या माणसाचं कष्ट काय, तर लहानपणापासून असे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आम्हाला सांगतात की हे यांनी कष्ट किती केलेलं आहे. आज यांचं वय आहे 77 आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास मी माझ्या गावी आलेलो आहे मुंबईवरून आणि त्यांना भेटण्यासाठी. तर त्यांना तर खूप आनंदच होतो ज्यावेळेस मी येतो आणि साक्षात मी त्यांना गुरु मानतो. कारण त्यांनी जे लोकांना पुण्य कमवतात, लोकांना मोफत अन्नदान करून, तर ते पुण्य त्याच्या पुण्याचं वाटा म्हणून मी थोडंसं त्यांचा शिष्य होण्याचा प्रयत्न करतोय. पण आजोबांकडून मी जरा आशीर्वाद घ्यायला गेलो तर ते कुणाकडूनही पाया पडून घेत नाहीत. तर अजून पहिला प्रश्न त्यांना तेच विचारूया की ते पाया का पडून घेत नाहीत. शिवाय आपण त्यांच्याशी चर्चा तर खूप करणार आहोत, खूप गप्पा मारणार आहोत. आज संपूर्ण दिवस त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांचं पूर्ण दिनचर्या कशी होती, लहानपण कसं होतं, सर्व गोष्टी. तर चला आपण त्यांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सिद्धलिंग महाराज की जय. महाराज की जय. तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. समर्थ गुरुदेव. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्हाला थोडस आशीर्वाद द्या प्लीज. नको नको. तर आमच्याकडून हे पाया पडूनच घेत नाहीत, कोणाकडूनही पाया पडून घेत नाहीत. तर पहिल्यांदा आम्हाला प्रश्न ह्या आहे की तुम्ही पाया का पडून घेत नाहीत, तुम्ही एवढं महान व्यक्ती असूनही? हे बघा, मी काय तेवढं महान मोठा व्यक्ती नाही. बरोबर. काय मी एकदम गरिबी परिस्थितीतला माणूस आहे. मला जेवढे दिसतात
ते सगळे माझे आई वडील सारखं भाऊ बहिणीसारखं असं मी मागतो. सगळ्याजवळ काय सगळं आत्म ब्रह्म चैतन्यच आहे, सगळे माझेच आहेत असे म्हणून मी समजतो. पण मी पाया पडून घेत नाही. कशामुळं माझं गुरुचा आदेश आहे बाबा की बाबा तुला चांगलं होऊ दे म्हणून मला एवढा आशीर्वाद केला, तर त्याच्यामुळं मला एक अभिमान आहे. माझा पाया मी पडून घेऊन घेत. पण तुम्ही प्रश्न हा होता की तुम्ही इतके महान व्यक्ती आहात, इतके दानशूर व्यक्ती आहात, इतक्या लोकांना तुम्ही मोफत अन्नदान करताय, तर ऍक्च्युली खूप सारे लोक तुमच्यामध्ये देव माणूस म्हणून बघतात. आज खरंच त्या सर्वांना तुमचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं असतं. लय आनंद आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. पण माझं हे काय निश्चित नाही असं मला का म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे ते मला काय तेवढं हे होत नाही. पण काय करायचं आहे आम्हाला घेऊन, काय जे काम करायचं ते काम केलं तरच मला समाधान आहे. पण याच्यामुळं काय आम्ही लय मोठं होतो का नाही, असंच का आम्हाला काय समाधान होतं का नाही. पण दुसऱ्याला 4 लोकांना काय तर अन्नप्रसाद जेवढं होते तेवढं आम्ही केलं म्हणजे ते समाधान होतोय. बरोबर. त्याच्यामुळे काय तर आम्हाला आनंद वाटतोय जरा. बरोबर. हा, तर आज सांगायचं म्हणलं तर आज तुमचे 70 लाखाहून अधिक व्ह्युअर्स आहेत जे तुम्हाला पाहतात, तुमच्यावर प्रेम करतात. अनेक जण तुम्हाला उदंड आयुष्य लाभो म्हणून प्रार्थना करत असतात. आज तुम्हाला भेटण्यासाठी खूप तळमळीनं खूप सारे लोक तुमच्याकडे येतात लोक तुमच्याकडे. हा येतात लोक येतात. हा येतात. ओके. तर आज ऍक्च्युली काही प्रश्न तुम्हाला विचारायचे होते की लहानपणापासून तुम्ही खूप कष्ट केले असं आम्ही गावातून अनेक लोकांकडून ऐकलं. तर खूप काही गोष्टी काही स्टोऱ्याज आम्हाला खूप छान अशी स्टोरी ऐकायला भेटल्या. म्हणजे म्हणजे कथा खूप छान छान होत्या. कधी म्हणजे एक दरोडेखोरांनी सुद्धा तुम्हाला पकडलं होतं दूध आणताना, तर ते सुद्धा एक छान अशी स्टोरी आहे. आणि त्यानंतर तुम्ही इकडे रात्री 12 वाजता इथे येऊन परत सकाळी 5 वाजता परत तुम्ही कामावर जात होता. खूप कष्ट केलेला आहे असं ऐकलेलं आहे. तर आम्हाला एखादी स्टोरी ऐकायला खूप आवडेल तुमच्या बाबतीत. सर्वप्रथम तुम्ही हे सांगा मला की तुमचं लहानपण कसं होतं. लहानपण असताना आमच्या आई वडील 10 वर्षाचं होतो मी त्या वेळेला आमचे आई वडील वारले. पण माझं हे शावळ गाव जे आहे हे माझा आजोळा. ओके. मग आजीने मला इथं जतन केलेले आहे. बरोबर. मग जतन करता सिद्धलिंग महाराजांच्या मठात तसंच ते 5 लोक असणारे सगळे बरोबर म्हातारे लोक त्यांना सेवा करत होतो. सेवा केल्यावर त्याला सगळा आनंद होत होत. मग त्यामुळं मला काय करणारे जेव घालणारे आनंद आहे. बरोबर. माझं एकदम गरीब परिस्थिती होत. बरोबर. ते लोक माझ्यावर लई त्यांच्या मुलावर तेवढं प्रेम नव्हतं. बरोबर. पण माझ्यावर लई प्रेम होतं त्यांचं. बरोबर. असं म्हणून त्यांचं सेवा करत आलो. संपूर्ण सिद्धलिंगाचं लिंगाचं सेवा करत आलो. त्यांचं नामस्मरण घेत आलो. मला आतापर्यंत चांगलंच आहे. त्यांचा सगळ्यांचा मोठ्याचा आशीर्वाद मिळाला आम्हाला. बरोबर. आनंद आहे. त्यांनी म्हटले बाबा असं चाल तुला काही कमी पडत नाही. बरोबर. तुला भगवंताला तिथे सिद्धलिंग तुझ्यावर आहे कृपा करायला केले. बरोबर हाय म्हणून असं सांगत आले. मग त्यांच्यामुळं मला आनंदच आहे याचा. एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की या हॉटेलची सुरुवात तुम्ही कधीपासून केली आणि कसं झालं. हे हॉटेलचं बघा पहिला भरायचं सद्गुरू सिद्धलिंग स्वप्नात येऊन सांगितले असं बाबा तुझं हैराण आहे तू लई विहीर मारायला. बरोबर. मी अगोदर विहीर मारत होतो. हा विहीर मारत होते. विहीर मारत होतो. ते पडणूर मध्ये विहीर मारत होतो. बाबा म्हटलं मी त्यांचं जत्रा होतं ते जत्रेला जाऊन त्यांचं दर्शन घेऊन मग त्यांना म्हटलं बाबा मला काय हैराण आहे विहीर मारायचं आणखी जेवण मला मिळत नाही पोट भरून. बरोबर. हे काय तुझा आशीर्वाद बाबा. बरोबर. काय नाही तुझं सगळं मी मठात काम केलेलं आहे. बरोबर. बघ बाबा म्हणून त्याला जरा डोकं मारलो. डोक्या मारल्याबरोबर त्याने स्वप्नात येऊन सांगितले की बाबा या गावात तू शाव गावामध्येच राहा म्हणून मला इथं आणून काय स्वप्नात सगळं सांगितलं की असं नसं तुझा धंदा तू चालू कर. बरोबर. दूध भर कर बाबा दूध भर म्हटला.
मग बाबा माझ्याजवळ काय पैसा नाही, काय नाही, कसं करायचं, काय नाही म्हणलं. नाही बाबा तुला सगळे देतात जा म्हणले. कोण घागरी दिले, कोण सायकल दिले, कोण पास काढायला पैसे दिले. मग त्यावेळेला त्या स्वामी महाराज, आमच्या गावात स्वामी महाराज होते, त्यांनी त्यांच्याकडे पंचांग काढायला गेलो. बाबा असं असं म्हणलं, पंचांग जरा काढतो का म्हणलं. का रे रात्री 12 वाजता 8ला 9ला पंचांग घे म्हणतो. ये रे बाळ म्हटलं, बसून घेतले. मग त्यांनी काय म्हटले, अरे बाबा तुझं गुरु सिद्धलिंग काय लिहिलं रे, लिहून गेलं की रे, तू असं कर, एक व्यापार उद्योग कर म्हणला. बरोबर. काय करू बाबा, माझ्याजवळ काय काहीच नाही. बरोबर. हा मग कसं काय करायचं, मी सांगतो तसा एक बाळ म्हणले त्याने. मग बसून सगळं सांगितले आमचा मला. मग तू असं नसं सकाळी सकाळी माझ्या घरी ये, असल्या दिवशी असल्या तारखेला तू तुझा धंदा चालू कर. मग सकाळ सकाळी सूर्य उदय हो माझ्या घरात तू येऊन बस. मग मी तुला दूध घालतो. बरोबर. तुझं गुरु सांगितले मला येऊन स्वप्नात. बरोबर. पण ते दूध घेऊन गावात सगळं हिंड, कागर भरतय, कागर भरून सायकलला बांधून सोलापूरला ने म्हणून असं सांगितले. मग रेल्वे थांबव की म्हटलं बाबाला. बाबाने म्हटलं, सिद्धलिंग बाबाने तू जायपर्यंत तिथंच रेल्वे उभारते, जा बाबा, तू काय काळजी करू नको असं मला म्हटले. त्यावेळी त्या दिवशी धंदा चालू केलो. मग रेल्वे जाता का म्हटलं, सायकल मारत गेलो. ते रेल्वे तसंच उभारलं ते. मग मी जीवनशैली पास काढलो. पास काढून घागर घेऊन बसलो. सोलापूर मध्ये गेलो, ते मार्केटमध्ये, दुधाच्या मार्केटमध्ये. तिथे गेल्याबरोबर बाई सगळे दूध बघितले, छान आहे तू म्हटले. काय दूध आहे काय म्हणलं, कसं म्हणले, असं नसं असं म्हणलं. 5 मिनिटात सगळं घागरच मोकळं झालं. बरोबर. असं करत करत 1 घागर, 2 घागर, 4 घागर, 5 घागर. तेव्हापासून तुम्हाला गवळी हे नाव पडलं. हा, गवळी, शिवपाद गवळी, शिवपाद गवळी असं म्हणाल. शिवपाद किणगे हे यांचं नाव आहे, पण यांना शिवपाद गवळी या नावाने सुद्धा हाक मारतात. कारण शिवपाद गवळी, कारण हे अगोदर दूध देण्याचं काम करत होते. मागच्या 20 वर्षामध्ये तुम्ही दूध दिला असा, तर डबे पण तुम्ही प्रोव्हाइड, एक 20 डबे, जेवणाचे डबे सुद्धा सुरुवातीला. आणि तेही तेव्हाही तसंच, म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी पैसे असेल तर द्या त्या डबेवाल्यांना, मेसवाल्यांना, नाहीतर राहू द्या, असं तेव्हाही सुद्धा ते करत होते, म्हणजे 20 वर्षापूर्वी पण. आणि त्या 20 वर्षामध्ये जर त्यांनी इथून टोटल अक्कलकोट स्टेशन, एक 10 किलोमीटर अंतरावरती अक्कलकोट स्टेशन आहे, आणि अक्कलकोट स्टेशनवरती सायकलनी आपले 2-4 घागरीमध्ये आपलं दूध भरून घेऊन जात होते. आणि खास म्हणजे रेल्वे सुद्धा त्यांच्यासाठी थांबत होतं, असं आमच्या गावाकडून मी ऐकलं, गावातल्या लोकांकडून. कारण माणूस हा खूप कष्टाचा होता, खूप कष्ट करणारे होते. इतकं कष्ट करत होते की त्या रेल्वे साक्षात कोणाला थांबू शकत नाही, पण ह्यांच्यामुळे रेल्वे सुद्धा थांबत होती. आणि रेल्वे थांबल्यानंतर तिथे रेल्वेचे जे काही घागरी बिगरी उतरत होते, तिथल्या अनेक लोक येऊन यांना मदत करायचे. आणि ते घागरी नेऊन त्या रेल्वेमध्ये बसवायचे, तिथून उचलायचे. आणि यांना रात्री यायला पण तुम्हाला खूप उशिरा होत, 12 वाजत होत. पण एकटाच येत होतो. त्या वेळेला आमच्या रोडला दरोडेखोर होते. पण माझा सायकलचा आवाज आल्यावर रोडवर बसल्यावर ते रोड सोडून पलीकडे राहत बसत होते. ओके. मला काय सरळ जाऊ दे. एकदा तुम्हाला दरोडेखोरांनी पकडलं होतं असं ऐकलं, तर एकदा ह्यांना दरोडेखोरांनी पकडलं होतं, तर तुम्ही दरोडेखोरांना काय बोललात, किंवा दरोडेखोरांनी तुम्हाला सोडून दिले? काहीच मला इतके खतरनाक दरोडेखोर होते, त्यांच्याकडे पिस्तूल होते, तलवारी होत्या, खूप साऱ्या गोष्टी होत्या, हत्यार होते, पण या माणसांना त्यांनी सोडून दिलं. ते काय स्टोरी आहे आम्हाला जरा कळवा. हे बघा, मी त्यांना सांगितलो, बाबा नमस्कार बाबा, काय बाबा तुम्ही इथं बसलो सर एवढ्या रात्री म्हटलं. बाबा तुमचं बोलणं ऐकलं, आम्हाला लई म्हणजे लई आनंद झाला. तुमचं पाया पडतो, तुमचं दर्शन करायला आम्हाला तिथं अवकाश नाही, तिथं येत नाही. बरोबर. तुमच्या समोर येत नाही आम्ही. बाबा इथनच आशीर्वाद, तुमचं देव नाही तिथनच आशीर्वाद द्या. मग इथनच आम्ही दर्शन करतो. तुम्ही जावा बाबा, काय आम्हाला हे करू नका, आता आम्हाला आनंद आहे. बरोबर. जावा म्हणून आम्हाला पाठवून दिले. बापरे.
आणि रात्रीचे तुम्ही मी म्हटलं त्याला काय पैसा बिशा तुम्हाला पाहिजे का बाबा म्हटलं. काय नको बाबा, आज तुमचं बोलणं ऐकलं आम्हाला फार आनंद झाला, पण फक्त तुमचं दर्शन मिळालं, जावा तुम्ही बाबा म्हटले. साक्षात देव माणूस खरंच त्यांना म्हणायला पाहिजे. कारण दरोडेखोर यांना सुद्धा एकदा सायकलवरती येत असताना, आधी सायकलच होती, त्या सायकलवरून येत असताना अक्कलकोट स्टेशनच्या ते रोड एकदम घनदाट असं रोड होतं, आजूबाजूला एकदम म्हणजे खूप काळोख, एकदम अंधारामध्ये ते येत होते. आणि येत असताना दरोडेखोरांनी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं की कुठे चाललाय. तर त्यांच्याकडे असलेले ते घागरी वगैरे बघितले त्यांनी, म्हणले आमच्याकडे काय नाहीये, जे काय घ्यायचं तुम्ही घ्या, तुम्हाला काय करायचं करा आमच्या सोबत. एवढं बोलल्यानंतर ते दरोडेखोर सुद्धा त्यांचं सुद्धा मन पागळलं या माणसांना बघून. विचार करा, तर हे खरंच महान व्यक्ती आहेत. याशिवाय आणखी काही गोष्टी आम्ही ऐकल्या की तुम्ही रात्री 12 वाजता इथे येत होते आणि गोरगरीब लोकांना तुम्ही ज्यावेळेस ते डबे वगैरे प्रोव्हाइड करत होते त्यांच्याकडून पण तुम्ही पैसे असेल तर घ्या, नसेल तर द्या, तेव्हा सुद्धा तुम्ही तसं करत होते. तर तुमच्या मनामध्ये हे जे अन्नदानाची जी प्रक्रिया किंवा अन्नदान तुम्ही करताय, हे कधीपासून उत्पन्न झाली की आपण करावं, दान करावं लोकांना किंवा मदत करावं वगैरे? असं बघा, मी एकदम गरीब परिस्थितीमध्ये आलो. मला सिद्धलिंग महाराज आणखी ते 4 लोक काय म्हणतात, 5 लोक होते, ते माझ्या आई वडील सारखं. बरोबर. एक गावातल्या सगळ्या शाळेमध्ये सगळ्यांच्या घरात मी जेवण जेवलो. बरोबर. माझी आई लोक काय करणारे, मला सोपा झाला बाबा म्हणून त्यांनी हात धरून त्यांनी जेव करणारे. बरोबर. काय माझं परिस्थिती त्याला माहित होतं. सगळ्यांच्या हातनं मी जे अन्न हे स्वीकारलो, त्या शरीर मध्ये मला असं उत्पन्न झालं की मला सगळ्यांनी या गावात एकदम माझे आई वडील त्यांचं अन्न प्रसादानं मला एवढं समाधान झालं की भयंकर समाधान झालं. बरोबर. मग त्यामुळं ते अन्न घेतल्यावर मला असं झालं की मी माझ्याजवळ मी काय तर आता दिलंय भगवंत त्यांच्या सगळ्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने मला आनंद दिला या गावात. मग मी काय तर थोडं करू, निदान पाणी तर देऊ, चहा तर पाजू, काय तर चिवडा तर देऊ. बरोबर. असं माझं एक नेतृत्व आहे. खूप छान, खूप छान करताय तुम्ही. आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांना तुमच्याकडे पैसे असेल तर द्या, नसेल तर राहू द्या, किंवा आलेल्या लोकांना मोफत पोट भरून नाश्ता खाऊ घालणारे हे एकच व्यक्तिमत्व आमच्या गावामध्ये आहेत. आजूबाजूला कमीत कमी 3-4 हॉटेल आहेत. त्या हॉटेलमध्ये पाण्याची बाटली सुद्धा 15 रुपयाची बाटली सुद्धा 20 रुपयामध्ये देतात. पण हे आजोबा सकाळी ज्या वेळेस त्यांची पूजा चालू असते, आज मी तुम्हाला देवारा सुद्धा त्यांचं दाखवलं, तर पूजा चालू असते, हॉटेलमध्ये येऊन सुद्धा ते पूजा करतात. ते पूजा चालू असताना जितके पूजा चालू असतात त्यावेळेस गावातील लोक, अनेक लोक येतात, चहा पितात, 1 रुपये सुद्धा ते त्यांच्याकडून घेत नाहीत, कितीही पैसे द्यायचा प्रयत्न केला तरी. तर इतके असे हे महान व्यक्तिमत्व आहेत. तर आजोबा, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा की तुमचं म्हणजे जीवन कसं आहे, म्हणजे तुम्ही आत्ताची जीवन कसं जगताय. लहानपणात तर तुम्ही आता खूप कष्ट काढलेले आहात, पण आता तुमचं मुलगा आहे, कसं आहे, तुमचं फॅमिली कशी आहे? नाही, चांगलं आहे, 1 नंबर आहे बघा. काय काहीच काळजी नाही, काय नाही. मी काम केलं तरच मला आनंद वाटतोय. बरोबर. काय 4 लोकांसंग बोललं तरच मला आनंद वाटतोय. कुठं घरात, कुठं देवळात, मंदिरमध्ये बसून कुठं फिरायचं म्हणलं तर मला ते नको वाटतंय. बरोबर. पण माझा हॉटेलमध्ये मी काम केलं, मालकाजवळ काम केलं तर मालक मला खुश राहतंय. बरोबर. पण माझं बी तब्येत खुश राहते. होय होय होय. मग इथं घरात आल्यावर आमचे सगळे सासू सगळ्यांनी, आमच्या मंडळी सगळे माझं व्यवस्था सगळं अगदी एकदम काय नाही व्यवस्थित करतात. जेवण बिवण अगदी अनेक व्यवस्था, म्हणजे काय लहान पोराला करत नाही बरोबर तसं मला व्यवस्था करतात. तुम्हाला मुलं किती? 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. बर. चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. सगळ्यांचे लग्न झाले? हा, सगळ्यांचं लग्न झालेले आहेत, सर्व सेटल आहेत. काय सिद्धलिंग महाराजांनी कसं काय केलंय. आणि तुमच्याकडे का तुम्ही शेती वगैरे करत नाही? शेती बिती काय करत नाही. तुमचा हा हॉटेल व्यवसाय? फक्त हॉटेलच. बर. मग या हॉटेलमध्ये तुम्ही मोफत खाऊ घालताय, एवढं करताय, तर मग तुम्हाला फायदा कसा होतो? म्हणजे तुम्ही
आता जर समजा लोकांना तुम्ही एवढं मोफत देताय करताय, काही काही लोक पैसे सुद्धा देतात सोडा. हा देतात, पैसे देतात, पैसे तेवढ्या देतात. कमीत पैशामध्ये तुम्ही सगळं हॉटेलचं जीवन पण एवढं जर आज हॉटेलची स्थिती पाहायला गेली तर तुमची एवढी हॉटेल म्हणजे एकदम पळायला आलाय, करायला आलाय, तरी पण तुम्ही लोकांना खाऊ पिऊ घालायचं खूप म्हणजे तुमचा ध्यास असतो. नाही हे बघा, माझं काय मन सांगू का तुम्हाला भाऊसाहेब, मला केलं तर समाधान वाटतंय. मग भगवंतानी चालूच आहे. सिद्धलिंग महाराजांना काय तरी कमी पडलं, मग त्यांच्या समोर मी रात्री बसून म्हणतो की बाबा असं नसं जरा कमी पडतोय, काय करावं काय नाही बाबा म्हणलं तर, अरे बाबा तू जा रे, तू जा पिठात हात घालून तू काम चालू करल, मी येतो तिथं, म्हणून मी देतो कसल्या तर परिस्थितीत, तुला काय काळजी करू नको. आणि देते भगवंताने आनंदाने, काय कोणतं तरी रूप घेऊन देऊन जाते. बरोबर, आनंद आहे, अजूनपर्यंत कमी पडलं नाही. बरोबर. तर अनेक लोक त्यांना मदत करत असतात. हा, लोकांनी लई मदत करतात. परवा बघा, सगळ्यांनी नको म्हटलं तर मी त्यांचं पाया पडलं तर मी नको म्हटलं तर मी आणून दिले, तेल आणखीन बेसन दिले, साखर दिले, काय असले मोठे मोठे महान व्यक्ती आहेत तिथं. आता बघा, पण तुम्हाला एवढे देणगी देतात लोक, पण तुम्ही घेत नाही देणगी. काय करायचं. लोक, अनेक व्ह्युअर्स आहेत की ज्यांनी तुम्हाला पैसे पण पाठवायला बघत असतात, पण तुम्ही म्हणता की नाही त्यांच्याकडून आम्हाला पैसे नाही घ्यायचे, काही नाहीये. का बरं? हे बघा, आमचा कसं ते त्यांचं प्रेम असतो ऍक्च्युली. आणि तुम्ही जे मोफत अन्नदान करताय लोकांना, लोकांचं जे तुम्ही पुण्य कमवताय ते सुद्धा तुम्हाला देणगी देऊन तुम्हाला ते पण पुण्य कमवायचा प्रयत्न करत आहे. नाही बाबा, असं आहे. हे बघा, मी करतो 10 पैशाचं, त्याने द्यायचं 5,000 10,000, ते कशाला काय करत आहे. आणि मी त्यांचा पुनर्जन्मी येऊन त्यांच्या घरात मी राहावं लागतंय. नाही, असं काही नाही. त्यांचं ऍक्च्युली तुम्हाला बघा, तुम्ही ज्यावेळेस लोकांना सेवा करताय ना, तुम्ही फक्त सेवेकरी आहात. हे बघा, मी आज त्यांच्यातर्फे लोकांना त्यांच्याकडून जात त्यांना त्यांनी पण पुण्य कमवतायत. आणि तुम्ही ऑलरेडी खूप पुण्य केलाय, तर तुम्ही त्यांच्या पुनर्जन्म होऊन त्यांची काय सेवा तुम्ही बनवा. त्यांचं सेवा करावंच लागते. कोणाचं घेतलं त्यांचा सेवा, भगवंताला मी प्रार्थना आहे माझं. हा बाबा, हे जेवून गेले तर संध्याकाळी बाबाला म्हणतो, बाबा एवढं वजा केलं ते कसं राहू दे बाबा, ते तसंच तुम्ही करत जा, जास्त कर, आता पुढं कमी करू नको, जास्त कर, असं म्हणतात बाबाने. तुमचं एक महान म्हणजे एक मन खूप मोठं आहे म्हणून एवढं सगळं करताय. आज परवा बघा, ते कुठले महान व्यक्ती आले मोठे, ते 2 पाकिट तांदूळ देऊन गेले. स्वामी नाही, स्वामी आणून दिले सोलापूरचे, आणखीन पुण्याचे आणून दिले. आता तेच काय आनंद दासोग चालू करावं म्हणून 5ला एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कमीत कमी 1000 लोकांना जेवण ठेवलेलं आहे. आणि विचार करा की सर्व त्यांच्या परीनं जेवढं त्यांना देता येतं लोकांना, जेवढं त्यांना दान करता येतं लोकांना, तेवढं ते दान करत असतात. कमीत कमी 1000 लोकांना त्यांनी मोफत अन्नदान म्हणजे मोफत जेवण सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे. आणि खूप दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपल्या अक्कलकोट तालुक्याचं एक मोठं भाग्य लाभलेले हे व्यक्तिमत्व आहेत. यांची स्टोरीज खरंच खूप ऐकण्यासारखी आहे. लहानपणापासून त्यांचे गुरु सिद्धलिंग महाराज यांना सांगितलं स्वप्नात येऊन की तुम्ही येणाऱ्या बाबा लोकांना पाणी देत बस. आणि तेव्हापासून त्यांनी ते जे पाणी देत बसलं किंवा जे नाश्ता येणाऱ्या लोकांना, लहान लोकांना एकदम आदरातिथ्य केलं, ह्या सगळ्यामुळे आज हे महान व्यक्तिमत्व आपल्यासोबत सेवा करताना आपल्यासमोर दिसतात. आज त्यांचं खरंच आदर्श खूप घेण्यासारखं आहे. तर महाराज, आणखी काय सांगू शकाल तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल, किंवा आम्हाला येणाऱ्या तरुण पिढींना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता की अन्नदानाच्या बाबतीत लोकांनी कसं जागरूक राहावं, लोकांनी काय सेवा करावी, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, आता तरुण पिढीला मी सांगायला की सत्यानं चाला, नीट चाला, वागणूक चांगला चला, पण काय दया माया समाधान शांती व्यसनमुक्त असं तुम्ही सगळं व्यसन काय करू नका. चांगल्या पद्धतशीर चला, तुम्हाला देवाने तुम्हाला भरपूर देतंय. काय नाही, तुम्ही कष्ट करत राहा, देवाने देत राहतंय. असं एक माझं या आता तरुण पिढीला सगळ्याला हे सांगतो आवाहन आहे की बाबा लोकांना देणगी देत जावा, दानधर्म करा.
हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि तुमचं वय आहे 77, तुम्ही अजूनही काम करता. तुम्हाला काम करायची गरज काय? तुम्ही निवांत बसू शकता, तर तुम्ही काम का करता? मी काम केलं तरच मला बरं वाटतंय. का म्हणजे घरात बसलं की माझा जीव बसू देत नाही. असं आहे, काम करत गेलं की माझं चांगलं असतं, शरीर चांगलं असते, मनस्थिती चांगलं असते. आणि कुठं तर बसलं म्हणजे मनस्थिती चांगलं लागतंय. मन काय म्हणजे बरकट आहे. बरोबर. मन इथं आहे म्हणलं तर तिथं जाते, तिथं आहे म्हणलं तर इथं येते. असं आहे, मन चंचल आहे. त्यासाठी या मनाला काय केलं, त्याला काम लावलो. त्या कामात तुमच्यासारखे महात्मा येतात, साहेब लोक मोठे मोठे येतात. आणखी त्यांचं सेवा करतो. किती का होईना, चहा तर पाजायचं, पाणी तर आणून द्यायचं त्याला. तुम्ही जर असं मोफत सेवा देत राहिले तर तुमच्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज वाढतच जाईल. मग काय करणार? भगवान तर काहीतरी करतो. हो, करता करीत वेगळे, आपण म्हणजे कारणीभूत आहे. मला कर्ज होतंय, मी हे होतंय, मी येताना का आणलंय का? काहीच नाही. बरोबर. हा, मी एकटा आलो. आता काय भगवान त्यांना देणारं देतंय, माझं कर्ज मुक्त करणारं करतोय. ते काय विषय मी ते डोक्यात घेत नाही जास्त. बरोबर. हा, तर तुमच्यावरती भरपूर सारे कर्ज आहे. हाय, शेताचं वगैरे काही जास्त इन्कम नाही आहे. नाही, जे चालतं ते हॉटेलवरतीच चालतं. हॉटेलवरतूनच जे काही मिळतात ते मिळतात. मग हॉटेलवरती जे लोक येतात त्यांच्याकडून तुम्ही देणगी घेत जावा, घेऊ नये. असं लोकांचं का म्हणणं आहे. म्हणजे बघा असं आहे, ते पैसे घेतले म्हणजे ते बरं वाटत नाही मला. का म्हणजे असं आहे, पैशासाठी ते सेवा, पैशाचं मागायला लागलं म्हणजे माणसाचं काय उरत नाही. बरोबर बरोबर. पैसा आज आहे, उद्या नाही. बरोबर बरोबर. की माया समाधान शांती जे आहे कायमस्वरूपी असते. बरोबर बरोबर. दया साहेब कायमस्वरूपी असते. हो हो. काय पैशामुळे करायचे सगळं. आणि तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मी सकाळी 7ला उठता. पण मी 8ला जाऊन हॉटेलला पूजा विजा करून चहा पिऊन मी कामावर उभारतो. ओके. हा. आणि देवपूजा किती वेळ चालते तुमची? काय घरात एक घंटा जाते. आणखी तिथं हॉटेलमध्ये एक 10-15 मिनिटं अर्धा तासामध्ये देवपूजा लवकर. का म्हणजे आलेले लोक असतात. आणि किती तास तुम्ही सेवा प्रोव्हाइड करत असता लोकांना? काय बघा, सकाळी 8ला गेलं म्हणजे संध्याकाळी 4 पर्यंत करतो. बर 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 बर. तर खूप खूप धन्यवाद. खूप छान म्हणजे छान माहिती दिलात तुम्ही. आणि आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त सर्व व्ह्युअर्स कडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आज आम्हाला खरंच खरंच थोडंसं आशीर्वाद द्यावे एवढंच मी माझं म्हणणं आहे. हे बघा, सगळ्यात त्यांचा आशीर्वाद बघा. भगवंताच सृष्टीकर्ता जे आहे त्याला दर्शन करत जावं. मग त्यांच्याशी काय होतंय ते दर्शन केल्यावर आमचं आत्मसमाधान होतं. बरोबर. त्याला आमचं आत्मा परिवर्तन करते, आमच्यावर दया करते. हा, असं आहे. काय खूप काही आदर्श घेण्यासारखं आहे तर महाराजांचं. आणि महाराजांना बोलून खूप म्हणजे खूपच आनंद झाला. आज त्यांच्याशी गप्पा खूप रंगल्या आहेत. खूप म्हणजे खूप चर्चा आम्ही त्यांच्याशी केलेलं आहे. आज त्यांचा दिवस आहे पण आज आपल्या सर्वांशी ते चर्चा करत आहेत. आज सर्व त्यांचे स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटले. असे मस्तपैकी अजून खूप सारे चांगले चांगले स्टोरीज आहेत की ज्या स्टोरीच्या म्हणजे माध्यमाचे या युट्यूबच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. महाराजांना उदंड आयुष्य लाभो म्हणून मी त्यांना प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द येथील पॉडकास्ट इथला जो इंटरव्ह्यू आहे मी इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण महाराजांना ते खूप वेळचं त्यांचे देव वाट बघायला लागलेत. पूजा करायचं त्यांना तिथे हॉटेलमध्ये जाऊन, तर ते पूजेसाठी खूप वाट बघत आहेत. तर महाराज खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिलात तुम्ही आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. महाराजांना भेटायचं असेल तर नंबर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. महाराजांना तुम्ही कॉल करू शकता. आणि महाराज कोणत्याही पैशाची अपेक्षा करत नाहीत. तुम्हाला देणगी द्या वगैरे असं अजिबात म्हणत नाहीत. आणि दिलं तरी ते नको म्हणतात, ही अशी गोष्ट आहे. तर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्या फोनवरती लावून त्यांच्याशी बोलू शकता. पण महाराज हे पैसे वगैरे अजिबात मागत नाहीयेत. आणि त्या दिलात तरी पण त्यांना असं वाटतं की नाही कोणीतरी आपल्याला
जास्त उपकार करताय आपल्याकडे, असे उपकार करून आपण लोकांची सेवा करण्यात अर्थ नाही, आम्ही स्वतःहून सेवा करतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. श्री सिद्धलिंग महाराज की जय, श्री ब्रह्मलिंग महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्यू.